जीव आहे, प्रश्न मिटला. पण या दोघाची सांगड घालून देणारे सद्गुरुनाथ माऊलीसारखे जिथपर्यंत प्रगट होत नाहीत तिथपर्यंत जीव स्वतःला बद्ध तरी समजतो, नाहीतर मुक्त तरी समजतो, पापी तरी समजतो, नाहीतर पुण्यवान तरी समजतो, चांगला तरी समजतो, नाहीतर वाईट तरी समजतो, नाहीतर मी चांगला आहे आणि तू वाईट आहे हेच करत बसतो. नाही किंबहुना हाच भाग जास्ती आहे, मी चांगला आहे तू वाईट आहेस, याच्यात आयुष्य गेलं. आणि म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा भाग जो आहे ज्ञानोबा या ठिकाणी मोठ्या कौतुकाने जीवन मुक्त, जीवन असून जो मुक्त आहे त्याच्यात अडकला नाही. का अडकला नाही? ईश्वरी सत्ता आणि जीवन हे दोन जर परिच्छिन्न असतील तर अडकेल. माझं बोलणं कळलं का? आपला पाय चपलीत अडकतो, पण आपला पाय आपल्या बोटात अडकत नाही. अडकलाय का? नाही नाही. अजून दुसरं उदाहरण देतो म्हणजे कळेल. खांद्यावर एक शबनम जर घेतली, एक पिशवी जर घेतली तर ओझं होतं, पण एवढ्या मोठ्या हाताचं ओझं कधीच होत नाही. काय गंमत आहे? ओझं होतं कधी? नाही. पिशवी ठेवली ते ओझं आहे, पण हाताला ओझं नाही, कारण ते परिच्छिन्न नाही, त्याच्याशी एकरूप आहे, त्याच्याशी जुळलेला आहे. म्हणून परब्रह्म सत्ता महाराज म्हणाले कशी आहे? म्हणून तोंडा आड पडे